किंवा एखादा असा आरोपी ज्याला तुझ्यामुळे शिक्षा झाली आहे. ते बरेच होते रे. हा एक जग्गू नावाचा होता ज्याला माझ्यामुळे जन्मठेप. जेलमध्ये जाताना ओरडतच गेला होता की सूड घेईन, बदला घेईन. आणि आणखी एक दोघे तिघे होते त्यांची सुटका बहुतेक त्या दरम्यानच झाली असावी. तिने मला त्या सगळ्यांची नावं आणि त्यांचे रेकॉर्ड हवे. आम्हाला असंही वाटलं होतं रविराज काका की कदाचित महिपतने हे सगळं फक्त पैशासाठी केलं असेल का, किंवा यामागे त्याचा काही वेगळा हेतू असेल, किंवा मग ज्याने सुपारी दिली त्याची मैत्री असेल महिपतची, किंवा तुमच्याकडून नकळतपणे महिपतचं काही नुकसान तर झालेलं नसेल ना. यांचा चेहरा हे ऐकून इतका का पडला? आई कधी आलात तुम्ही? आता चालू. क्या बात है, घारगे गेलेत. सुमन काकू, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? तुम्हाला इथे अपघाताबद्दल काही आठवत आहे का? तुम्हाला माहिती आहे काही अपघाताबद्दल? नाही, मला कसं काही आठवेल? मला नाही काही आठवत आहे. नाही पण त्या ऍक्सिडेंटचा का विषय निघाला आज अचानक? म्हणजे वहिनीची स्मृती परत येतेय, तुझी तन्वी तर कधीच सापडलीये, मग काय अचानक? हा, कशाला त्या जुन्या आठवणी ऍक्सिडेंटचा? विसरा ना. अहो, तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का? चला मी तुम्हाला नॅपकिन काढून देते. अर्जुन सायली किती दिवसांनी आलेत आपल्याकडे, मला जरा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू दे की. काय तू पण खूप वेळानेच घरी आलायस. जाऊन फ्रेश होऊन ये आणि नंतर जरा मलाही तुझ्याशी बोलायचं. महत्वाचं काय? कशाबद्दल? नंतर सांग. बर, मी आलोच, येतो. अर्जुन, त्या सगळ्या गुन्हेगारांचे काही रेकॉर्ड्स मिळतात का ते मी जरा चेक करतो. आणि तो जो जग्गू होता तो जेलमधून सुटलाय का तेही आपण बघू. अर्जुन, आपण माझ्या रूम मध्ये बसूनच बोलू. काही जुन्या फाईल्स आहेत त्या चेक करून बघू. ग्रेट. अरे मी बाकी जाऊन येते. बरं झालं सगळे खोलीत गेले, म्हणजे यांच्या कानावर पुढची चर्चा तरी पडणार नाही. पण हे इतके अस्वस्थ झाले होते, म्हणजे यांचा फक्त महिपतशी नाही त्या अपघाताशी सुद्धा काहीतरी संबंध असेल. चहा आणलास का माझ्यासाठी? काय विचारतोय? चहा आणला का? नंतर आणते. मला आता तुमच्याशी थोडं बोलायचंय. मला तुझं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हो ऐका तर, महिपत शिखरे कुठे लपलाय हे तुम्हाला माहितीये? मला कशाला माहिती असेल? हा, कारण तुम्ही अजूनही त्याच्या संपर्कात आहात. माझ्या डोळ्यात आणखी धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नका. महिपत कुठे लपलाय हे दादानं सांगून टाका. देवानं जीभ दिली म्हणून वाटेल ते बोलायचं का? माझा आणि महिपत शिखरेचा काहीही संबंध नाही. तुझ्या माझ्या डोक्यात जर हे शिरत असेल तर ठीक आहे, तर माझ्याकडे बाकीचेही पर्याय आहेत सुमन, कळलं ना? अहो पण तुम्ही कबूल का? तू ही जी काही डिटेक्टिव्हगिरी चालू आहे ना तुझी, आज चला आता मुद्दाम करतोस ना सगळं. बोल ना, ठाण्याला आत्याकडे मुद्दाम पाठवलंस ना मला.